मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। माझ्या ताईला पैसे आले, मावशीला पैसे आले, आईला आले, काकीला आले, मैत्रिणीला आले आणि शेजारणीला पण आले, पण मला पैसे आले नाहीत। 17 तारखेला सर्वांना पैसे आले, मग मलाच का आले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत। ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे आले नाहीत त्यांना पडलेला हा प्रश्न आहे आणि त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे की लाडक्या बहिणींना आता पैसे कधी येणार आहेत, तसेच 31 सप्टेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख, या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय, सर्व माहिती जाणून घ्यायची असेल या योजनेसंदर्भातली, तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून या योजनेची कोणतीच तुमची अपडेट मिस होणार नाही। तर चला सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी 1 जुलैपासून ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना अगोदर या योजनेमध्ये अंतर्भूत करण्यात येणार होतं, परंतु त्यानंतर या वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आणि 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये एवढी रक्कम देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि 1 जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली। यानंतर अनेक अटी शर्तींची पूर्तता करण्यात आली आणि ज्या महिला शर्तींची अटींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला, आता 15 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। 17 ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा झालेले आहेत, ज्यांचा अर्ज 14 ऑगस्टपूर्वी मंजूर झालेला आहे त्यांना। मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल करता आले नाहीत, तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला। आता या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, ते जमा होणार की नाही, असे असंख्य प्रश्न महिलांना पडलेले आहेत। आता असे असंख्य प्रश्न महिलांना पडलेले आहेत। आता या सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। काय माहिती आहे पाहूया। तर पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्यांना पैसे कधी मिळणार याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। तर जो काल कार्यक्रम झाला पुण्यामध्ये, हा कार्यक्रम पुण्यामध्येच का घेण्यात आला या संदर्भातही त्यांनी माहिती दिलेली आहे, ती आपण अगोदर पाहूया। तर पहा, पुणे हे शहर जे आहे ते आपलं सरकार हे देना बँक सरकार आहे, लेना बँक सरकार नाही। मागच्या वेळी वसुली करणारं सरकार होतं, आता बहिणीला देणार आहे सरकार, त्यामुळे पुण्यापासून सुरुवात करायची ठरवली असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। कारण पुण्यामध्ये महिलांची पहिली शाळा, मुलींची पहिली शाळा काढण्यात आली। महिलांना अधिकार देण्यास सुरुवात या पुण्यापासूनच करण्यात आलेली आहे। मुलींची पहिली शाळा याच पुण्यात सुरू झाली, त्यामुळे पुणे हे उपयुक्त शहर आहे। तसेच राजकारणच नाही तर समाज परिवर्तनाची भूमिका जी आहे ती पुणे येथे आहे। आपलं सरकार देना सरकार नाही, लेना बँक सरकार नाही, असं त्यांनी वारंवार म्हणलेलं आहे। तर आता पहा, 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांना आता कधी पैसे मिळतील, तर या महिलांना आता एकत्रितरित्या 3 हप्ते मिळणार आहेत। जुलैचे 1,500, त्यानंतर ऑगस्टचे 1,500 आणि सप्टेंबरचे 1,500, अशा प्रकारे 4,500 रुपये रक्कम ज्या महिलांना 17 तारखेला पैसे आले नाहीत त्यांना देण्यात येणार आहे। जर त्या महिलांचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, अर्ज मंजूर असेल, तर नक्कीच त्यांना हे पैसे देण्यात येतील। खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, अशीही माहिती यावेळी त्यांनी दिलेली आहे। एकत्रितरित्या 3 हप्ते आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। 4,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ देण्यात येत आहे। यात अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट
चे 2 हप्ते 3,000 रुपये महिलांना 17 तारखेपर्यंत देण्यात आलेले आहेत, ज्यांचा अर्ज 14 ऑगस्टपूर्वी मंजूर होता. या योजनेसंदर्भात कोर्टातही गेले आहे. मात्र तुमच्या योजनेत खोडा टाकणाऱ्यांना जोडा दाखवायला विसरू नका. ज्या बहिणींना या योजनेचे लाभ काही कारणामुळे मिळाला नाही त्यांनी इथं पहा, खूप महत्त्वाची लाईन आहे, 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावेत. तर आत्तापर्यंत ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही काही कारणामुळे त्यांनी 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचा आहे. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की 31 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. मग 31 सप्टेंबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे का? हा मात्र त्यांच्याकडून आलेला स्पष्ट उच्चार नाही, पण 31 सप्टेंबरपर्यंत आता त्यांना अर्ज भरावे लागणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांनाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित 3 हप्ते देण्यात येतील असं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान दिलेली ही माहिती आहे. योजना ही अशीच चालू राहावी यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. तर 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. या महिलांनाही आता पैसे देण्यात येणार आहेत. 3 महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. 31 सप्टेंबरपर्यंत आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे. तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या. ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी त्यांचं आधार DBT लिंक आहे का चेक करा. आधार जर DBT लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यासाठी अकाउंटला आधार DBT लिंक असणं गरजेचं आहे. नसेल तर करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.